राजकारणात पडल्यावर सगळ्यात नावडतं कामाचं आहे ते माईक हातात घेणं. जे मला कधी आवडत नाही त्याच्यामुळे मी आज लिहून आणलंय. मी कधी भाषण करत नाही, पण दीपकसाठी आज माईक हातात घेतलाय. दरवेळेला कसं येणं शुभेच्छा देणं ठीक असतं, पण आज मार्गदर्शन करायचंय. मग मला पॉइंट माझे राहायला नको आहेत, त्याच्यामुळे मी पॉइंट लिहून आणलेत. सर्वात पहिल्यांदा मी जेव्हा मार्गदर्शन करायचं म्हणून विचार केला तेव्हा मी आपल्या ॲपवर गेले आणि आपली पुण्याची मतदारांची आपल्याला झालेले मतदारांची आकडेवारी काढली. 2006ला पक्ष स्थापन झाला. 2007च्या पहिल्या पुणा महापालिकेला आपल्याला 75,590 मतं मिळाली. त्याच्यानंतर 2009ला लोकसभेला 75,930 आणि विधानसभेला डायरेक्ट 1,76,074 आणि 2012ला आता जी झाली महापालिका त्याच्यात 3,87,000 समथिंग मतं मिळाली. आणि मला असं वाटतं गेल्या वेळेला कलवाडीला लोकसभेला जिंकायला किती मतं मिळाली? 2,40,000. चला 2,60 घ्या. पण तुम्हाला महापालिकेला ह्याच्यापेक्षा खूप जास्त मतं मिळाली आहेत. म्हणजे तुमचं काम किती कमी आहे हे मी तुम्हाला सांगते. आपल्याला ही जी मतं मिळाली आहेत आपल्याला ती डबल करायचीच आहे, पण ही जी मतं आहेत ती टिकवली तरी मी आता आहे ना आता इथे हार घालू शकते खासदारकीचा. बरोबर आहे ना? आणि हे सगळं करण्यामागे मला असं वाटतं की जसा राजसाहेबांचा करिश्मा आहे तसंच प्रत्येक कार्यकर्त्याचंही ह्याच्यात खारीचा कासेना वाटा असतो. कारण साहेबांचे विचार हे प्रत्येकाकडे घरोघरी पोचवणं, गटाध्यक्षापर्यंत घरोघरी लोकांच्या जाणं हे खूप मोठं काम असतं, जे मी साहेब किंवा नेते आमदार हे करू शकत नाहीत. हे काम तुमचं सगळ्यांचं असतं. पक्ष हा एका घरासारखा असतो. घरात कशी आपली भांडण होतात, आई वडिलांची होतात, बहीण भावंडांची होतात, तशी आपली पण होतात. मी सकाळपासून आले, प्रचार केला, दीपक भाऊनी सांगितलं सगळ्यांना भेटा, प्रमुख कार्यकर्त्यांना भेटा. सगळ्यांचा उत्साह बघून मला इतका आनंद झालाय. असं कोणीही माझ्याकडे असं रडक्या तोंडाने सांगितलं नाही की नाही महिनी भांडण आहे, मतं नाही मिळणार. प्रत्येकाचा जोश बघून म्हणजे दीपक भाऊ मला तुम्हाला आता माझ्या घरात 10 लाख मतं मिळाली. मी कॅल्क्युलेट केली 50 एवढी वाढली आहेत मतं. तर तुम्ही खरंच असं एवढा प्रेमानीचं काम केलं तर ही जी आपली 3 लाख मतं आहेत आणि गेल्याला खासदाराला त्याच्यापेक्षा खूप कमी मतं आहेत, म्हणजे तुम्ही आत्ताच विजयी आहात. तर ते विजयाच्या पर्यंत न्यायचं ही जबाबदारी आपली आहे, ती खूप कमी आहे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की चला जिंकलेच आराम करा, असं नसतं. समोर पेटारे घेऊन बसले, पेटारे तुमच्यावरती. मी बोलली दुपारी सगळ्यांना नोटा फेकून मारतील एवढे पैसे कमवलेले आहेत. आणि आपल्याकडे काय आहे? आपली ताकद, आपला विश्वास आणि सर्वांचं प्रेम हे खूप असतं. अजून मला एक सांगायचं म्हणजे मी ते मगाशी साधा माणूस बसलं तर साधा म्हणजे मी दीपक तुम्हाला आठवते मी तुमच्याशी किती वेळा भांडायची? किती वर्ष बाहेर होता तुम्ही? 5 वर्ष. दीपकनी काम थांबवल्या दिवसापासून मी किती दीपकना छळलंय फोन करून. इतकी मी भांडायची दीपकशी, तुम्ही पक्षात काम करा. मला सांगायचं शाळा बांधायची. मला शाळा बांधायला तुम्हाला पक्ष सोडायची गरज नसते. नोकरी करून आज तुम्ही किती जण पक्षाचं काम करता ना, बिझनेस करून किती जण काम करता ना. पण तरी मला अभिमान आहे की आम्ही इतक्या त्यांच्या शाळांची कुदळ मारली, त्या कुदळीची एवढी मोठी शाळा झाली. आणि ज्या वेळेला साहेबांनी दीपकचं नाव जाहीर केलं त्यावेळेला सगळ्यात जास्त आनंद मला झाला. दीपक बद्दल ना मला आता प्रवीण भाऊने एक छान सांगितलं जे मला माहिती नव्हतं. जसं शिशिरनी सांगितलं की विधानसभेत एक टेप वाजली होती 50 लाख आणि 1 करोड घ्यायची. त्याच विधानसभेत RR पाटलांनी असं एक स्टेटमेंट केलं होतं की दीपक पायगुडे नावाचा एक माणूस आहे ज्यांनी पैसे न घेता कुठले गडचिरोली मधल्या मुलांना आपल्या शाळेत आणून, आदिवासी मुलांना आपल्या शाळेत आणून फुकट शिक्षण दिलंय. म्हणजे तुम्ही बघा तुमच्या समोर 2 कॅन्डिडेट कसे उभे आहेत.
एक कॅन्डिडेट आहे जो एकेका सीटसाठी 50 लाख आणि 1 करोड रुपये घेतोय, आणि हा दुसरा कॅन्डिडेट. मला असं वाटतं की तुम्ही हे एवढं जरी लोकांपर्यंत पोहोचवलं तरी लोकांना काही की कोण चांगला माणूस आणि कोणाला मतदान करायचंय. अजून एक मला गोष्ट तुम्हाला सांगायची की मला आज सकाळपासून मला एक दोघा तिघांनी ती सांगितली की प्रत्येक कार्यकर्त्याला एक प्रश्न पडतो, प्रत्येकाला नाही पडत पण काही जणांना लोक असं सांगतात की तुम्ही शिवसेना बीजेपीच्या समोर उभं राहून मतविभागणी करता. तर मी सगळ्यांना सांगते, तुम्हाला पण ही प्रश्न विचारू शकतात, त्याच्यासाठी माझ्याकडे एक उत्तर आहे. जर आम्ही मतविभागणी करतो तर जेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते त्यावेळेला 48 खासदार का नाही आले शिवसेना बीजेपीचे, किंवा 288 आमदार का नाही निवडून आले? जर आम्ही विभागणी करतो तर आम्ही जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा आम्ही कायम सत्तेतच बसायला पाहिजे होतं. नंबर 2, गेल्या लोकसभेत आम्ही फक्त 11 खासदार उभे केले होते, बरोबर आहे? मग बाकीच्या 37 ठिकाणी शिवसेना बीजेपी का नाही आली? तिथे आम्ही नव्हतो. मग आम्ही जर त्यांची मतं खातो तर बाकीच्या 37 ठिकाणी त्यांनी यायला पाहिजे होतं. आणि मतविभागणी फक्त आम्हीच करतो का हो? आज मी कलेक्टर ऑफिस मध्ये गेले तर जवळजवळ 16 अपक्ष आमदारांनी, अपक्ष म्हणजे 16 खासदारांनी, बरोबर 16 होते ना दीपक, 16 जणांनी खासदारकीचे फॉर्म भरले. हे मी तुम्हाला काय सांगते, कारण ही उत्तरं तुम्हाला लोकांना द्यायचे. तुम्ही कार्यकर्ते, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता आणि 5 लोक तरी तुम्हाला प्रश्न विचारणार की तुम्ही मतविभागणी का करता. 16 खासदारांनी आतापर्यंत फॉर्म भरलाय. भले किती जण मागे घेतील फॉर्म, नाही घेणार, पण ते 16 खासदार जे उमेदवार आहेत ते मतं खाणार नाहीये, फक्त आम्हीच खाणार मतं. आप पक्ष आलाय, आप पक्ष मतं खाणार नाहीये, फक्त आम्हीच खाणार मतं. काल तर टीव्हीवर अशी बातमी दाखवली की शिवसेना उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणूक लढणार आहे. मग ते बीजेपीचे मतं खाणार नाहीत, आम्हीच फक्त खाणार मतं. हा कुठचं गणित आहे मला कळलेलं नाही की आम्ही उभं राहिलो, हा आपला स्वतंत्र पक्ष आहे, आपल्याला आपली वोटर्स आहेत, हे शिवसेना बीजेपीचे वोटर्स नाही आहेत, हे आपले वोटर्स आहेत, म्हणून त्यांनी आपलं मतदान केलं. ते जर शिवसेना बीजेपीचे असतं तर तेव्हा आपण सत्तेतच असतो ना, कायमस्वरूपी बसलेलो. जेव्हा इतकी वर्ष प्रवीण, शिशिर, राज जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा का नाही आमचे सगळे आमदार आणि खासदार आले, का नाही आले? आणि मग आत्ताच आम्ही मतं फोडल्यानंतर विभागणी झाली का? हे उत्तरं तुम्ही सगळ्यांनी द्यायचे, कारण हा प्रश्न खूप जणांना विचारण्यात येऊ शकतो. आणि मला आज सकाळी दोघा तिघांनी हा प्रश्न विचारला. दीपकराव, पुण्याला तुमच्या चांगला कॅन्डिडेट दिलाय, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आपल्याला खरं म्हणजे ना साहेबांकडे पैशाच्या बॅगा घेऊन लोक येऊ शकतात की आम्हाला कॅन्डिडेट द्या, इतकी पुण्याची सीट चांगली आहे, पण साहेबांनी तुम्हाला तुमच्यातला कार्यकर्ता दिलाय. आणि आता इथे खूप नगरसेवक वगैरे बसले, मला माहितीये, सगळ्यांना माहितीये बाकीच्या सगळ्या पक्षात कुठचीही सीट द्यायला पैसे द्यायला लागतात, बरोबर आहे? मला एकाने हात वर करून सांगा तुमच्यापैकी, कोणीही सांगा. उलट तुम्हाला आम्ही पैशाची मदत करतो. इतक्या स्वच्छ हाताचा माणूस तुम्हाला अध्यक्ष म्हणून मिळालाय. त्याचे हे विचार तुम्हाला लोकांवर पोचवायचे. आणि मी तुम्हाला जसं गणित मांडून दाखवत असं की आपल्याला रस्ता एकदम सोपा आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका, काय सीट निवडलेलीच आहे असं नाही. कसं आहे की पैशाना लोक, किंवा आपण काय जनावर किंवा पालेभाज्या नाही आहोत की तुम्हाला पैसे देतील आणि विकत घेतील. आपण माणसं आहोत. आणि प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचंय की समोरनं किती पैशाचं प्रलोभन दाखवलं तरी हे विसरू नका की तुम्ही जनावर नाही आहेत किंवा पालेभाज्या, आपण कोथिंबीरची जुडी विकत घेतो तसे आपण नाही आहोत. आपण माणसं आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं पद तुमच्याकडे आहे ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकाचं पद आहे. आणि मला असं वाटतं हे सगळ्यात मोठं पद आहे. आज माझ्याकडे कुठचंही पद नाही, पण माझ्याकडे सगळ्यात मोठं पद आहे की मी तुमच्या पक्षाची कार्यकर्ती आहे. आणि मी कुठचंही पद द्या म्हणून सांगायला भांडत नाही. मला माहितीये प्रत्येकाला, मला एकदा गडकरींचं टीव्हीवरती मी ऐकलं होतं, नितीन गडकरी बोलले होते, त्यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्ता शिबिरात बोलले होते की जेव्हा पक्ष स्थापन होतो तेव्हा प्रत्येक माणूस सांगतो की साहेब फक्त पद द्या, बाकी काही नको. मग चला पद मिळालं, साहेब फक्त नगरसेवक, काय नको, माझं खूप आहे, हसतोय बाबू. हे तुझं नाही, मी नितीन गडकरींचं सांगते. चला नगरसेवक झाला, निवडून आला, साहेब कमिटी, स्थायी समिती, अजून कुठची तरी कमिटी मिळते, नाही मिळत. मग आमदारकी,
मग मंत्रीपद आणि खासदारकी. कसं आहे की तुम्हाला मिळावं, प्रत्येकाने मोठ्या आशा ठेवा, त्याच्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाहीये. पण एक गोष्ट विसरू नका, पण सीट एकच असते, उमेदवार खूप असतात आणि साहेबांच्यावरती खूप रिस्ट्रिक्शन्स असतात. आणि तरी तुम्ही कबूल कराल की प्रत्येक वेळेला त्यांनी नवीन माणसांना संधी दिली आहे आणि प्रत्येक ठिकाणी कुठेही पैशाचं डीलिंग न होता तुम्हाला सगळ्यांना पदं मिळालेली आहे. त्याच्यामुळे हे काय छोट्या छोट्या ज्या नाराजी असतात त्या सगळीकडे असतात, मलाही माहिती आहे. माझ्या घरात असतात, तुमच्या घरात असतात आणि पक्ष हा तर मोठं कुटुंब असतं, प्रत्येकात छोटे मोठे चुटूर होत असतं. पण माझ्यामध्ये हे खूप नगण्य आहे. मी आज सगळ्यांना भेटले, जसं मी सांगितलं तसं कोणीही तोंड वाकडं करून मला सांगितलं नाही असं काय नाही, मग तुझ्या हात मला बोलवत नाही, तोच मला, असं काही नाही झालं. उलट मला इतका आनंद झाला की प्रत्येकाने मला सांगितलं वहिनी गेल्याला किती 45 ना 65, ठीक आहे चल 50 आले तरी खूप आहे. मला समजू शकतो ओव्हर कॉन्फिडन्स, पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन तुम्ही अजिबात लेट गो करू नका. शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला लढायचं. आता माझ्या फक्त 21 दिवस उरलेत, बरोबर आहे. त्यात ह्यावेळेचे खासदार इतके नशीबवान आहेत की 10च खासदार असल्याने साहेबांनी प्रत्येक खासदाराला 3-3 सभा दिल्या आहेत. मला आठवत आहे प्रवीण आणि शिशिरच्या वेळेला, आमदारकीच्या वेळेला रडत होते, आमच्या मतदारसंघात या सभा द्या, जेमतेम एक सभा मिळाली आहे आणि तरी ते निवडून आले. तुम्ही नशीबवान आहात, तुम्हाला 3-3 सभा मिळाल्या आहेत. मी आज रोड शो केला, परत मी 1 दिवस रोड शोला येईन. आता फक्त काम तुमचं आहे की आमचे विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचे. ते पोहोचवणं तुमच्या हातात असतं आणि विजयश्रीची माळा खेचून विपक्ष गायकांना घालायची जबाबदारी तुमची असते. आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आहोत, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून कष्ट घेऊ. तुम्ही कधीही बोलवा येऊ, पण तरी शेवटपर्यंत न्यायचं, मतदारांना उतरवायचं, मतदानापर्यंत न्यायचं, शेवटच्या दिवशी पैसे वाटतात त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. ही सगळी जबाबदारी तुमची आहे आणि ती तुम्ही नक्की पार पडाल असं मला आजच्या सगळ्या रॅलीपासून आत्तापर्यंत मी दिवसभर फिरते, मला पूर्ण कॉन्फिडन्स आलेला आहे. पण तरी सुद्धा कोणीही शांत बसायचं नाहीये. मला आता त्यांनी लिस्ट दिलेली आहे, प्रत्येकाला, प्रत्येक माणसाला आपण वाटणी करून दिलेली आहे, प्रत्येकाला 2-2 माझे वॉर्ड आहेत. तुला 2 बघून, तुला बाजूला काम करायचं असेल किंवा तुला 2 बघून मुभा आहे तुम्हाला. असं काही नाही की मी 2च मतदारसंघात काम करत बाजूला डोकावणार पण नाही, असं नाही. माझ्या मतदारसंघातलं काम झालंय, मी दुसऱ्याला मदत करू शकतो, त्याच्याबद्दल काहीही नाही. आणि तुम्हाला इतका प्लस पॉईंट आहे की आता लोक ना समोरच्या पक्षांना अगदी वैतागलेत, विटले, जिथे जाल तिथे कंटाळलेत. कारण लोकांची काही कामच केली नाही ना, फक्त स्वतःचे खिसे भरणं आणि स्वतःचं कुटुंब बघणं. ह्याच्या पलीकडे जनतेसाठी काय केलंय तुम्ही सांगा? काहीच नाही. स्वतःचे मोठे मोठे शाळा कॉलेजेस बांधले, कुठे तिथे कोणाला फुकट शिकवत नाही किंवा फुकट ऍडमिशन देत नाही. स्वतःचे हजारो एकर जमिनी आहेत. म्हणजे आम्हाला ना जेव्हा मी टीव्हीवर बघते ना 2G स्कॅम 20,000 करोड, मला ते शून्य मोजायला पण त्रास होतो की 20,000 करोड म्हणजे किती मोठा आकडा आहे. म्हणजे आम्ही, मला असं 1-2 असं मोजायची वेळ, एवढे म्हणजे हल्लीचे स्कॅम पण आपल्याकडे फालतू नसतात. 20,000 करोड, 30,000 करोड. पण मला एक प्रश्न पडतो की हे पैशाचं हे करतात काय? शेवटी तुम्ही एंड ऑफ द डे चपाती भाजी किंवा चिकन चपातीच खाणार ना. अजून तर काही सोनं नाणं हिरे नाही खाऊ शकत तुम्ही कोणी. किंवा जेव्हा वरनं बोलवतील तेव्हा तुम्हाला असंच जायचंय. हिऱ्याच्या काय सोन्याच्या लगडीवर तुम्हाला घेऊन जाणार नाहीयेत कोणालाही. त्याच्यामुळे जेवढं आपल्याला पोटाला लागतं तेवढंच खावं, तो तुम्हाला कायम देत राहील. आणि चांगलं काम करा. मी परत तुमच्याकडे येईन. काय बरं राहिलंय का बघते आता मी नाही, सगळं बोलले. आता मी परत येईन. 15 तारखेला माझ्यामध्ये मी यांना वेळ दिलेला आहे रोड शोला. आमच्याकडनं एक फक्त थोडंसं एक राहिलेलं आहे, ह्या लोकांचा सत्कार राहिलेला आहे. कारण या सगळ्या मुलांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे. कारण आताच ना आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये व्हॉट्सॲप, TV, कम्प्युटर, ॲप, हे म्हणजे आपण, मी पण अजून व्हॉट्सॲप वगैरे वापरत नाही, पण तरुण जनरेशन खूप वापरते. म्हणजे माझ्या मुलांच्या फोनवरती सारखं टिंग टुंग टिंग टुंग टिंग टुंग 24 तास आवाज चालू असतात. ह्याचा मेसेज, त्याचा मेसेज. आणि लोकांपर्यंत पोचायला ही सगळ्यात सोपी आणि माझ्यामध्ये स्वस्त पण असेल ही टेक्नॉलॉजी आहे. या पोराने एवढी छान टेक्नॉलॉजी केलेली आहे, मला पूर्ण बघता आली नाही पण सुंदर केलेली आहे. तर त्यांचा सत्कार राहिला आहे, तो मी आता एक सत्कार करू इच्छिते. आणि मी फक्त 2 नाव वाचेन. माझ्याकडे 60-70 नावं आहेत, सगळी नाव मी वाचत नाही. ती नंतर माझ्याकडे दीपक पायगुडे तुम्हाला सांगतील. मला मुंबईला पण जायचं आहे. हां, तुम्हाला धमकी आहे सगळ्या नगरसेवकांना.
नगरसेवकांना गेलेला आमदारकीला उभे होते त्यांना तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. मी येऊन एकेका ठिकाणी दाबील ज्यांना ज्यांना जे मतदान मिळालंय गेल्या वेळेला त्याच्यापेक्षा एक मत जर कमी झालं ना दीपक बाबू मी येऊन मारीन सगळ्यांनी जीव लावून काम करायचंय. इव्हन गेला जे आमदारकीचे कॅन्डिडेट होते त्यांना तुम्हाला सगळ्यांना जे उमेदवार आता निवडून आलेले आहेत तुमची ही जबाबदारी आहे. कारण तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय. तुमची मतं कमी होणं याचा अर्थ तुम्ही लोकांची कामं नाही केली असा होतो. त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रूव्ह करून द्यायचंय की आम्ही लोकांची कामं करतोय आणि आम्ही जास्ती मतं आणणार. बरोबर आहे ना. हे हास्य मला रिझल्ट नंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पाहिजे. नाव दोनच नाव वाचले प्लीज. सगळी नाही वाचत नंतर दीपक पायगळे तुम्हाला द्याल. प्रभाग क्रमांक 1 जयराज लांडगे.